हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण झेंडू या फुलाबद्दल माहिती घेणार आहोत. झेंडू या फुलाचे मूळ स्थान भारत, कुळ रोझा इंडिका ही एक शोभेची फूल देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते 1 मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू, नारंगी झेंडू हे 2 मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत. मराठीत मखमल किंवा झेंडू, इंग्रजीत मारीगोल्ड, गुजरातीत गुलहिरो किंवा मखमला, हिंदी गेंदा, गुतोरा, कालगा, मखमली, संस्कृतमध्ये स्थूलपुष्पू, संधू, झुडू अशी त्याची नावे आहेत. आफ्रिकेत झेंडू या प्रकारातील झेंडूची झुडपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसाळी हंगामात झुडपे 100 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर पर्यंत उंच वाढतात. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो. या प्रकारात कंकर जॅक, अलास्का ऑरेंज रेड, आफ्रिकन डबल मिक्स आणि भारतीय पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा या उपजाती आहेत. फ्रेंच झेंडू या प्रकारात झेंडूची झुडपे उंचीला कमी असतात व झुडपासारखी वाढतात. झुडपांची उंची 30 ते 40 सेंटीमीटर असते. फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगांची फुले असतात. या प्रकारातील जाती कुंडीत, बागेत, रस्त्याच्या दुतर्फा तसेच फुलांचा गालिचा तयार करण्यासाठी, हिरवळीचा कडा सुशोभीकरणासाठी लावतात. स्प्रे, लेमन ड्रॉप, फ्रेंच डबल मिक्स आणि भारतीय पुसा अर्पिता या उपजाती आहेत. संकरित झेंडूच्या पिटाईत, जिप्सी, रेड इंका ऑरेंज आणि इंका येलो या जाती आहेत. या फुलझाडाची लागवड भारतभर केली जाते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा दरवाजाला आणि वाहनाला घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नवरात्रामधल्या 7व्या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. ती अपस्मार आखडीत उपयोगी आहेत. झेंडूची पाने मूलव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कालपुटी लावण्यासाठी वापरतात.